येवदा अकोट रोडवर सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापूर अंतर्गत निन्यार नाल्यावर पुलाचे बांधकाम गेल्या 6 महिन्यांपासून सुरू आहे। पूल वाहून जाऊ नये म्हणून कंत्राटदाराने नियोजन करून नाल्यावर मोठ्या प्रमाणात बांध बांधून पुलाचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना केली। मात्र कंत्राटदाराने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून नुकसान होईल याबाबत कोणतीही उपाययोजना केली नाही। दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतात पुराच्या पाण्याने शिरकाव करून शेती पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून नाल्यातील बांधाची दुरुस्ती करून नियोजन केले होते। मात्र आज पुन्हा पूर आल्याने कंत्राटदार यांच्या ढिसाळ कारभारामुळे नाल्यावरील इतर बांध फुटल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका तर बसलाच, तसे शेतातील माती वाहून गेल्याने शेतजमीन पेरणीयोग्य राहिली नाही। म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे नामांकित कंत्राटदार महेंद्र अग्रवाल यांनी फुटलेल्या बांधाची दुरुस्ती तसेच शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। तहसीलदार यांच्याकडे शेतजमिनीचे नुकसान व तुटलेल्या बांध दुरुस्ती समस्यांचा निपटारा करण्यासाठी संबंधित कंत्राटदारासोबत तात्काळ बैठक आयोजित करावी अशी मागणी सुद्धा संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे। रामेश्वर माकोडे, विदर्भ न्यूज, येवदा।